यवतमाळमधल्या जैत हत्याकांडाचा उलगडा झालेल्या तरुणाचा निर्घुण खून करत मृतदेह जाळलेला होता। हत्येचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला आता यश येत आहे। मुख्याध्यापिका पत्नीनंच या ठिकाणी पतीची हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात या मुलांनी मदत केलेली होती। निधी तिवारी, तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख, हिची आपण पूर्ण माहिती घेतली, विचारपूस केली। तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली। त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।